नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मनोज वल्लरीला म्हणत असतो की सगळ्या गोष्टी कशा एकटीने हँडल करतेस तू, या गोष्टीसाठी तुझं कौतुक करू की तुझ्यावर रागावू. तेव्हा वल्लरी म्हणते म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की मला तुला साधं इन्फॉर्म पण करता आलं नाही का, तू डायरेक्ट एकटी गेलीस. तुला जर त्या अण्णा केदारने काही केलं असतं तर. तेव्हा वल्लरी मनोजला सांगू लागते की मी एकटी कुठे होती, तेजाही माझ्यासोबत होती. पुढे ती म्हणते खरंच माझं चुकलं, मी तुम्हाला ॲटलिस्ट इन्फॉर्म करायला हवं होतं. आता इथून पुढे असं होणार नाही. तेव्हा मनोज तिला म्हणतो की इथून पुढे मला तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील करत जा, मी तुझ्यासोबत आहे. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की ठीक आहे. तितक्यात प्रेरणाचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागतो, म्हणून मनोज आणि वल्लरी तिच्या रूममध्ये पळत येतात. तेव्हा प्रेरणा झोपेमध्ये ओरडत असते, अण्णा केदार मला सोड, मी काहीच नाही केलंय. तेव्हा वल्लरी तिच्याजवळ जाते आणि तिला उठवत म्हणते की प्रेरणाताई काय झालं, अहो तुम्ही आपल्या घरी आहात, इथे कोणीच नाहीये. तेव्हा मनोज तिच्यासाठी पटकन पाणी घेऊन येतो. आता प्रेरणा रडू लागते आणि वल्लरीला म्हणते की मला खूप भीती वाटतेय. अण्णा केदार जाताना काय म्हणाला होता आठवलं का, तो म्हणाला होता की मी पुन्हा येईल, तो जर परत आला तर. तेव्हा मनोज म्हणतो प्रेरणाताई त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता अण्णा केदारने परत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तरी हा तुमचा भाऊ त्याला जिवंत सोडणार नाही. आता प्रेरणाच्या आवाजाने इंदुमती जागी झालेली असते. तेव्हा ती मनोजचं बोलणं जेव्हा ऐकते तेव्हा तिला खूप धक्का बसतो आणि ती मनोज जवळ येऊन म्हणू लागते, मन्या काय बोलतोयस तू हे, तो अण्णा केदार काही साधा सरळ माणूस नाहीये आणि त्याला मारण्याच्या गोष्टी करतोय, तुला कळतंय का. तेव्हा मनोज तिला म्हणतो की आई तू शांत बस आणि यामध्ये पडू नकोस, जा बरं झोप तिथे जाऊन. तेव्हा इंदुमती विचारू लागते की या प्रेरणाचा नवरा अजित येईपर्यंत आता ही आपल्याच घरी राहणार आहे का. तेव्हा वल्लरी आणि मनोज तिच्याकडे बघू लागतात. ती पुढे म्हणते एकतर ती अशी रोजच किंचाळत जाईल, त्यामुळे आपल्या झोपेचं खोबरं तर होणारच आहे, पण जर उद्या अण्णा केदार इथे परत आला तर आपलं कसं होईल. तेव्हा मनोज तिला म्हणतो की आई तू एक काम कर ना, तू उद्या सकाळच्या गाडीने गावी परत जा. हे ऐकल्यानंतर आता इंदुमतीला आश्चर्य वाटू लागतं आणि ती त्याला म्हणू लागते, मन्या काय बोलतोयस तू, तू मला गावी परत पाठवण्याच्या गोष्टी करतोय. आता या गोष्टीचं प्रेरणाला खूप वाईट वाटू लागतं. इंदुमती आता वल्लरीला म्हणू लागते की बघितलं का हा काय बोलतोय. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की ते बरोबरच बोलताय, खरंच तुम्ही गावी निघून जा. आता दोघंही तिला गावी पाठवत असल्यामुळे इंदुमतीला आता धक्का बसतो आणि ती म्हणू लागते की या प्रेरणासाठी तुम्ही मला गावी पाठवताय. तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते की सासूबाई आम्ही योग्य तेच बोलतोय, आठवतोय का तुम्ही अण्णा केदारकडून पैसे घेतले होते. तेव्हा इंदुमतीला आठवू लागतं की तिने अण्णा केदारकडून 2 लाख रुपये घेतले होते. हे आठवल्यानंतर आता इंदुमतीला चांगलाच घाम फुटलेला असतो. तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते की जर अण्णा केदार तुमचा बदला घेण्यासाठी इथे आला तर. त्यामुळे आता इंदुमती खूप घाबरलेली असते आणि मनोजला म्हणू लागते की मला उद्या लगेचच गाडीत बसून दे, मी गावी जाते. आता वल्लरी प्रेरणाला म्हणत असते की प्रेरणाताई तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात आहात आणि इथे परत अण्णा केदार येण्याची हिंमत सुद्धा करणार नाही, त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो, वल्लरी तू एक काम कर, तू प्रेरणाताईंना तुझ्या रूममध्ये झोपव, मी इथे झोपतो. त्यामुळे आता वल्लरी प्रेरणाला तिथून तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता वल्लरी इकडे तिचं काम करत असते, प्रेरणा अजूनही झोपलेली असते. तितक्यात तेजा तिथे वल्लरीसाठी कॉफी घेऊन येते आणि वल्लरीला म्हणू लागते की काल एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू एकटीनेच सगळं हँडल केलं, मला का सांगितलं नाहीस. तेव्हा वल्लरी सांगू लागते की काल प्रेरणाताई सारख्या सारख्या झोपेतून उठून किंचाळत होत्या, त्यामुळे मला काय करावं हे सुचत नव्हतं. तेव्हा तेजाला काळजी वाटू लागते आणि ती म्हणते की प्रेरणा आता ट्रॉमामध्ये आहे, माहित नाही ती यातून कधी बाहेर पडेल. तितक्यात वल्लरीला श्वेता आणि मिठूची आठवण येते आणि ती तेजाला म्हणू लागते की काल तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे, खरंच आपण एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये असायला हवं, माहित नाही कोणाच्या जीवनामध्ये काय वादळ उठलेलं असेल. तेव्हा तेजा म्हणते की तू मिठू आणि श्वेताबद्दल बोलतेस का. त्यावर वल्लरी म्हणते हो.
आता वल्लरी म्हणते की मिठूताई आपल्या राग भरून गेल्या आणि त्यांनी स्वतःहूनच आपल्याशी कॉन्टॅक्ट तोडला. पण श्वेताताईंचं काय? श्वेताताई कॉन्टॅक्टमध्ये असून सुद्धा कॉन्टॅक्ट करत नाहीये. याचं काय कारण असू शकतं? तेव्हा तेजा तिला म्हणते की मी लगेचच श्वेताला फोन ट्राय करते आणि ती श्वेताला फोन लावू लागते. इकडे श्वेता किचनमध्ये असते तेव्हा तिच्या फोनवरती तेजाचा फोन येऊ लागतो. आता श्वेता जेव्हा हे बघते तेव्हा स्वतःशीच म्हणते की तेजाचा फोन का फोन करत असेल तेजा. तितक्यात तिचा नवरा कैलास तिथे येतो आणि तिला विचारू लागतो की का करत असेल तुला तेजा फोन, आणि तिच्यावर ओरडतच तिला म्हणू लागतो मी तुला सगळ्यांचे नंबर ब्लॉक करायला सांगितलं होतं, तू का तेजाचा नंबर ब्लॉक नाही केला. आता इकडे श्वेता फोन उचलत नसल्याने तेजाला खूप राग येतो आणि ती वल्लरीला म्हणू लागते श्वेताने नेहमीप्रमाणे माझा फोन उचललेला नाही आणि श्वेताचं हे आता नेहमीचंच झालंय. ती एक तर फोन उचलत नाही आणि पुन्हा कॉल बॅकही करत नाही. काय अर्थ आहे यार याला. तेव्हा तिला आठवतं की श्वेताचा नवरा कैलास याचा नंबर तिच्याकडे असतो. तेव्हा ती म्हणते की मी आता तिच्या नवऱ्यालाच कॉल करते. त्यामुळे ती डायरेक्ट कैलासला कॉल करू लागते. आता इकडे कैलासचा फोन वाजत असतो तेव्हा तो खिशातनं फोन काढतो. तेव्हा त्यावर अननोन नंबर असल्यामुळे तो फोन उचलतो. त्यामुळे आता वल्लरीला आणि तेजाला खूप आनंद झालेला असतो. आता तेजा म्हणते हॅलो, मी तेजा, श्वेताची मैत्रीण. आता तेजाने फोन केल्यामुळे कैलासला खूप राग येत असतो आणि तो रागातच श्वेताकडे बघू लागतो. आता इकडे तेजा म्हणू लागते की मी श्वेताला केव्हाचा फोन ट्राय करते पण ती उचलतच नाहीये. तेव्हा वल्लरी तिला फोन स्पीकरवर टाकायला सांगते. आता तेजा कैलासला विचारू लागते की श्वेता आहे का तिकडे आसपास, असेल तर तिच्याकडे द्या ना. तेव्हा कैलास मुद्दामच नाटक करत म्हणतो अगं श्वेता, तुझी मैत्रीण तेजा तुला केव्हापासनं कॉल करतीये, तू तिचा फोन का उचलत नाहीयेस. अच्छा, तू कामात आहे तर. असं म्हणून आता तो मुद्दामच स्पीकर चालू करून श्वेताला फोनवर बोलायला सांगतो. आता श्वेता फोनवर बोलू लागते आणि म्हणते की मी जरा कामात होती, काय म्हणतीयेस. तिचा आवाज ऐकल्यावर आता वल्लरी खूप खुश होते. आता तेजा तिला म्हणू लागते की खूप दिवसापासून आम्ही तुला फोन ट्राय करतोय पण तू फोनच उचलत नाहीयेस. बरं ते जाऊ दे, तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. असं म्हणत आता तेजा प्रेरणाबद्दल श्वेताला सगळं सांगू लागते. प्रेरणाच्या लाईफमध्ये परत एकदा अण्णा केदार आला होता आणि त्याने तिला तिच्याच घरात डांबून ठेवलं होतं. हे ऐकल्यानंतर आता श्वेताला खूप धक्का बसतो आणि ती म्हणते की काय, अण्णा परत आला होता आणि आता प्रेरणा कशी आहे, मला तिला भेटायचंय. आता हे सगळं दोघींमधलं बोलणं श्वेताचा नवरा कैलास ऐकत असतो. आता इकडे तेजा श्वेताला म्हणत असते की तू कधी येतेस, आता आपली खूप गरज आहे आपल्या मैत्रिणीला. तेव्हा श्वेता म्हणते की मी लगेचच येते. तेव्हा कैलास तिच्याकडे रागात बघू लागतो. त्यामुळे श्वेता आता तेजाला म्हणू लागते की मी येण्याचा प्रयत्न करते. असं म्हणून आता ती फोन ठेवते. आता श्वेताच्या बोलण्यावरून वल्लरीला डाऊट आलेला असतो. इकडे कैलास श्वेताला म्हणत असतो की तुला प्रेरणाला भेटायला जायचंय. तेव्हा श्वेता त्याला म्हणू लागते की हो, माझी मैत्रीण खूप प्रॉब्लेममध्ये होती, प्लीज मी अर्ध्या तासात तिला भेटून येते, मला जाऊ द्या. तेव्हा कैलास तिला म्हणू लागतो तुझी मैत्रीण त्या अण्णा केदारने 4 दिवस डांबून ठेवली होती, ते पण तिच्या घरात. एवढी दूधखुळी आहे का ती, तिने का कोणाची मदत घेतली नसेल. पुढे तो म्हणू लागतो की अशा बायकांना मी चांगलंच ओळखतो, आधी मजा करून घ्यायची, मग अंगाशी आलं की जिरवायचं. हे ऐकल्यानंतर आता श्वेताला खूप वाईट वाटू लागतं. आता इकडे दुसऱ्या दिवशी इंदुमती गावी जायला निघते. आता मनोज तिला सोडायला निघतो तेव्हा तो वल्लरीला आवाज देऊ लागतो. आता वल्लरी तिथे तिची बॅग घेऊन येते आणि इंदुमतीला म्हणू लागते की महेंद्र भाऊजींची काळजी घ्या. तेव्हा इंदुमती तिला म्हणते की त्याच्यासाठीच तर मी गावाला चाललीये. आता मी तिकडे गेल्यावर लवकरात लवकर त्याच्यासाठी मुलगी बघते आणि दिवाळीच्या आत त्याचं लग्न लावून टाकते. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला खूप राग येतो आणि ती इंदुमतीला म्हणू लागते तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते. महेंद्र भाऊजींचे आधीच 2 लग्न झाले आहेत आणि त्यात ते काहीच कामधंदा करत नाहीये, तेव्हा दुसऱ्याच्या मुलीचं का वाटोळं करायला निघालात तुम्ही. त्यावर इंदुमती तिला म्हणू लागते की माझ्या मयाचे 2 लग्न करून उपयोग झाला नाही आणि तू तर तुझ्या स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघालीस. तेव्हा
मला वंशाचा दिवा कोण देईल आणि माझा वंश पुढे चालेल का? हे ऐकल्यानंतर आता मनोजला खूप राग येऊ लागतो आणि तो तिला म्हणतो की आई, असा कोणता राजे राजवाड्यांचा वंश लागून चालला आपला, आणि असा कोणता खजिना आहे आपल्याकडे जे तुला वंशाचा दिवा हवाय? वंशाचा दिवा नसला तर काय फरक पडतो? हे ऐकल्यानंतर आता इंदुमतीला काय बोलावं तेच समजत नसतं. त्यामुळे ती म्हणू लागते की मी आता यापेक्षा गावी निघून जाते. आता इकडे प्रेरणा एकटीच तिचा विचार करत असते. अजूनही ती त्या शॉकमधून बाहेर पडलेली नसते. तितक्यात तेजा तिथे येते आणि तिच्याजवळ येऊन म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही मला पारंपरिक पद्धतीने लग्नाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्या मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये ॲड केल्या आणि माझ्या क्लायंटला त्या खूप आवडल्या. पण प्रेरणाचं मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तितक्यात प्रेरणाच्या मोबाईलवर अजितचा फोन येऊ लागतो. आता तेजा जाऊन मोबाईल घेऊन येते आणि प्रेरणाला म्हणू लागते की अजितचा फोन आहे. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की मला नाही बोलता येणार, त्याच्याशी जर मी बोलले तर मला रडायला येईल. असं म्हणत आता प्रेरणा तिथून निघून जाते. त्यामुळे आता अजितचा फोन तेजा उचलते. तेव्हा तिकडून अजित म्हणतो की हॅलो प्रेरणा, अगं कुठे आहेस तू? मी तुला किती फोन केले. तेव्हा तेजा त्याला म्हणू लागते की अजित, मी प्रेरणा नाहीये, मी तेजा बोलतीये आणि प्रेरणा वॉशरूमला गेलीये. ती आली की मी तिला फोन करायला सांगते. असं म्हणून आता तेजा फोन कट करते. इकडे अजितला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटू लागतं आणि तो विचार करतो की काय मुलगी आहे ही. आता याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.